पंतप्रधान मोदींनी 8 महिन्यांपूर्वीच अनावरण केलेला मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळला। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आक्रमक, थेट सार्वजनिक बांधकाम खात्याचं कार्यालय फोडलं। शिवरायांच्या पुतळा उभारणीमध्ये सहभागी असलेल्या ठेकेदार, शिल्पकार, सल्लागार, कंपनी मालकासह जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती। शिवरायांच्या पुतळ्याच्या दुरावस्थेबाबत नौदलाला 20 ऑगस्टला पत्र। शिवरायांच्या पुतळ्याला गंज लागला होता, जबाबदारी नौदलाची होती। सार्वजनिक बांधकाम खात्याची माहिती। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुतळ्याचं नुकसान, तात्काळ पुतळ्याची उभारणी करू, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। तर सखोल चौकशी करून दोषींवर सक्त कारवाई होणार, अजित पवारांची माहिती। महायुती सरकारनं शिवरायांच्या पुतळ्यात पैसे खाल्ले, शिवाजी महाराजांची अवहेलना करणाऱ्यांवर कारवाई करा, विरोधक आक्रमक। पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा देखील आरोप। शिवरायांचा पुतळा उभारणारा कंत्राटदार ठाण्यातील, जबाबदार सर्वांची निष्पक्ष चौकशी व्हावी, सुप्रिया सुळेंची मागणी। तर रवींद्र चव्हाण यांच्यावर फौजदारी कारवाई करा, विनायक राऊत देखील आक्रमक। मुंबई गोवा महामार्गाचं काम अर्ध्यावर सोडून पळून गेलेल्या कंत्राटदारांना जेलमध्ये टाका, मनुष्यबळाचा गुन्हा नोंदवा, कुणाचीही गय करू नका, मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुती सरकार गेलं पाहिजे, या दृष्टीनं निवडणुकीची तयारी करा, दौंडमधील दौऱ्यात शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना। नाशिक जिल्ह्याला उद्या पावसाचा येलो अलर्ट, गोदाघाट परिसरामध्ये पूरस्थिती, त्र्यंबकेश्वरमधील बाजारपेठांमध्ये देखील पाणी साचलं, रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। पुण्यातील भिडे पूल अद्यापही पाण्याखालीच, नदीपात्रातील दोन्ही रस्ते बंद, शहरातील अनेक रस्त्यांवर देखील वाहतूक कोंडी। अखेर 3 दिवसांनंतर रत्नागिरीच्या अणुस्कुरा घाटामध्ये एकेरी वाहतूक सुरू, अद्यापही दरडीतील मोठे दगड फोडण्याचं काम सुरू। शनिवारी मुसळधार पावसानं दरड कोसळली होती। उजनी आणि वीर धरणामधून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, व्यास नारायण झोपडपट्टीतील 30 कुटुंबांचं स्थलांतर, जुना दगडी पुलासह नदीपात्रातील अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा। कंगना रनौतनं केलेल्या वक्तव्याचा भाजपशी काहीही संबंध नाही, भाजपकडून अधिकृत भूमिका जाहीर। शेतकरी आंदोलनावेळी महिलांवर अत्याचार झाल्याचा कंगनानं केला होता आरोप। जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचं जागा वाटप जाहीर, काँग्रेस 32, नॅशनल कॉन्फरन्स 51, तर CPIM आणि पॅन्थर पक्षाला प्रत्येकी 1 जागा।